IPL 2025 हे 3 खेळाडू झाले आउट. RCB आणि मुंबईला प्लेऑफ आधी मोठी गुड न्यूज. RCB आणि मुंबईला कोणती गुड न्यूज आहे आणि कोणते खेळाडू आता IPL मध्ये खेळू शकणार नाहीत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहत आहात क्रिकेट मराठी. मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धामुळे IPL स्थगित करण्यात आले होते. IPL 1 आठवड्यासाठी रद्द करण्यात आले होते. तर आता नव्याने IPL सुरू होणार आहे. अजून 17 सामने शिल्लक आहेत. तर 17 सामन्यांचे आता वेळापत्रक जाहीर झालेले आहे. 17 मे पासून IPL सुरुवात होणार आहे आणि 3 मेला IPLचा फायनल होणार आहे. तर काही आता विदेशी खेळाडू जे आहेत ते त्यांच्या देशामध्ये पोहोचलेले आहेत. तर काही खेळाडू आता IPL खेळण्यासाठी येणार नाहीत. यामध्ये मिचेल स्टार्क हा दिल्ली कॅपिटल्सकडून येणार आहे. तर चेन्नई सुपर किंग्सकडून मी हॉर्टन, सॅम करन हे खेळाडू आता IPL खेळण्यासाठी येणार नाहीत. तर कोलकाता नाईट रायडर्सकडून मोईन अली हा खेळाडू आता IPL खेळण्यासाठी येणार नाही. तर जोस बटलर ही येणार आहे, परंतु तो प्लेऑफच्या सामन्यासाठी आता खेळणार नाही. तर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांचे सर्व खेळाडू आता परतणार आहेत. अशी बातमी होती की जोस हजलवूड खेळण्यासाठी येणार नाही, परंतु जोस हजलवूड आता बेंगलोरमध्ये पोहोचलेला आहे आणि तो खेळण्यासाठी IPL आता येणार आहे. तो प्लेऑफ नंतर IPL मध्ये खेळू शकणार नाही, परंतु तो आता तर IPL खेळणार आहे. तर मुंबई इंडियन्सचेही सर्व खेळाडू खेळणार आहेत. तर विल जॅक्स फक्त IPL प्लेऑफ खेळण्यासाठी राहणार नाही. तो त्यांच्या नॅशनल ड्युटीसाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. तर त्याची रिप्लेसमेंट म्हणून मुंबई इंडियन्सने जॉनी बेस्टो या खेळाडूला आपल्या संघात घेतलेले आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडूनही सर्व खेळाडू खेळणार आहेत, परंतु रजत पाटीदार हा त्यांचा कॅप्टन इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळणार आहे. तर जितेश शर्मा हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची कॅप्टन्सी करणार आहे. तर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी गुड न्यूज आहे, ते त्यांचे सर्व खेळाडू खेळणार आहेत. तर मित्रांनो, आपण आज काय वाटते कोणते 4 संघ IPLच्या टॉप 4 मध्ये जातील आपण आज काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.